नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये पहा वांग्याचं भरीत. वांगं चुलीवर न भाजता गॅसवर भाजून सुद्धा चविष्ट बनवता येतं. त्यासोबत झणझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा आणि बाजरीची भाकरी. अगदी पारंपरिक मराठमोळा स्वाद. चला तर मग वांगं चुलीवर न भाजता गॅसवर भाजायला घेऊया. इथे मी 1 किलो वांगी घेतली. वांगी स्वच्छ धुवून घ्यायची आणि वांग्यामध्ये घालण्यासाठी 8 ते 9 लसूण पाकळ्या. वांग्याला अशामध्ये 3 ते 4 चिरा करून घ्यायच्या. वांग्याला मध्ये चिरा करताना त्याचे तुकडे नाही झाले पाहिजे, अशा प्रकारे सांभाळून चिरा करून घ्यायच्या. प्रत्येक चिरलेल्या भागामध्ये लसूणच्या कळ्या घालून घ्यायच्या. दोन्ही वांग्यामध्ये लसूणच्या कळ्या भरून घेतल्या. आता काय करायचे, हातावर अर्धा चमचा तेल घ्यायचे. तेल दोन्ही हातावर चोळून नंतर वांग्याला लावून घ्यायचे. वांग्याला तेल याच्यासाठी लावले जाते, वांगी चांगली भाजल्यानंतर जास्तीचा जळालेला भाग लवकर निघतो, म्हणून भाजायच्या आधी वांग्याला तेल लावले जाते. वांग्याला सर्व बाजूनी तेल लावल्यानंतर तुमच्याकडे जर अशी जाळी असेल तर गॅसवर जाळी ठेवा, किंवा जाळी नसेल तर तवा ठेवा. तव्यावर सुद्धा वांगी भाजता येतात. वांगी सर्व बाजूनी सारखी भाजून झाली पाहिजे. भाजलेली दोन्ही वांगी मी खाली काढून घेतली. अशा प्रकारे अलगद हाताने जळालेली बाजू काढून टाकायची. दोन्ही वांग्याचे साल काढून घेतल्यानंतर सुरीने त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. वांग्याच्या चांगल्या फोडी करून घेतल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायच्या. आता पुढची तयारी. जाळीवरती मी 3 टोमॅटो भाजून घेणार आहे. जशी वांगी भाजून घेतली तसेच टोमॅटोसुद्धा भाजून घ्यायचे. टोमॅटोसुद्धा सर्व बाजूनी चांगले भाजून झाले पाहिजे, अशा प्रकारे काळे भाजून घ्यायचे. आता त्याचे एक एक करून टोमॅटोचे वरचे साल काढून टाकायचे. सर्व टोमॅटोचे साल काढून घेतल्यानंतर त्यालासुद्धा वांग्याप्रमाणेच बारीक चिरून घ्यायचे. ज्या प्लेटमध्ये वांगं काढलं त्याच प्लेटमध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा, कारण हे दोन्ही एकत्रित करूनच भरीत बनवायचे आहे. मिक्सर जारमध्ये मुठभर कोथिंबीर घालायची, 10-12 हिरव्या तिखट मिरच्या घालायच्या आणि भाजलेल्या लसूण पाकळ्यासुद्धा त्याच्यामध्ये घालून घ्यायच्या. चांगले 3 टीस्पून जिरे घालून घ्यायचे आणि लगेचच त्याच्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचे. मिक्सर जारला झाकण लावून पाणी न घालता कोरडेच वाटून घ्यायचे. वांग्याच्या भरीताला चव खरं तर या ठेच्यानीच येते. ज्याच्यामध्ये मिरची वाटून घेतली त्याच्यामध्येच अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घालून असा दाणेदार अर्ध्या अख्ख्या शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा. कढईमध्ये 3 पळी तेल घालून घ्यायचे. तेल चांगले गरम झाले, 2 मोठे कांदे बारीक चिरलेले कढईत घालून घ्यायचे. कांदा चांगला लालसर आणि ट्रान्सपरंट होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा. अशा प्रकारे कांदा चांगला परतून झाल्यावर मध्ये 1 टीस्पून हळद घालून घ्यायची. 3 टीस्पून मिरची पावडर घालून घ्यायची. जी मिरची पावडर तुमच्याकडे अवेलेबल असेल ती घाला. हळद आणि मिरची पावडर चांगली मिक्स करून परतून घ्यायची. अर्धा चमचा धने पावडर घालायची. थोडे परतून घेतल्यानंतर वाटून घेतलेला कोरडा ठेचा घालून घ्यायचा. आता सर्व मसाले एकजीव करून चांगले परतून घ्यायचे. व्यवस्थित सर्व मसाला परतून घेतल्यावर वांगे आणि टोमॅटो घालून घ्यायचे. सर्व मसाले वांग्याला चांगले लागले पाहिजे. गॅसची फ्लेम आता मंद ठेवायची आणि चांगले 2 सेकंद तरी खालीवर करून सर्व बाजूनी सारखे करून व्यवस्थित परतून घ्यायचे. आता याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा. घातलेला शेंगदाण्याचा कूट भरतामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा. पूर्णपणे वांग्याचे भरीत झाल्यानंतर
याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची। भरीत झाल्यानंतर भाकरीकडे वळूया। बाजरीच्या भाकरीचे 2 व्हिडिओ मी बनवले आहेत। एक चुलीवरची भाकर आणि एक आपली अशी गॅसवरची भाकरी। वांग्याच्या भरताबरोबर बाजरीच्या भाकरी छान लागतात म्हणून बनविल्या। भाकरीबरोबर खाण्यासाठी झणझणीत असा लज्जतदार ठेचा बनवायला घ्यायचा। गरम गरम तव्यावरती 7-8 लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या। अर्धा चमचा तेल घालून घ्यायचे। लसूण चांगला ब्राऊन रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा। लसूण परतून झाल्यावर पुन्हा एकदा थोडेसे तेल घालून 10-12 हिरव्या मिरच्या घालून तेलामध्ये परतून घ्यायच्या। गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आणि पटापट मिरच्या खालीवर करून परतून घ्यायचे। थंड करण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर लगेच मिक्सर जारमध्ये घालून चवीनुसार मीठ घालून वाटून घ्यायचा। ही झटपट घरगुती आणि खवखवीत रेसिपी नक्की ट्राय करा। तुमच्या किचनमध्येही अस्सल मातीचा स्वाद तयार करा। कृती आणि टिप्ससाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सबस्क्राईब करा अजून अशा पारंपरिक रेसिपीसाठी। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुमचं मत व्हिडिओमध्ये नक्कीच सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।